नमस्कार, मी पूर्वी भावे. झिरो आवरची आपण सुरुवात करणार आहोतच, पण त्याआधी एक महत्त्वाची बातमी बघूयात. अनिल अंबानींच्या उद्योग समूहावरती ईडीने मोठी कारवाई केलेली आहे. 31 मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत आणि 500 कोटींच्या वर या मालमत्तांची किंमत असल्याचं कळतंय. तर अनिल अंबानींच्या उद्योग समूहावरती ईडीने मोठी कारवाई केल्याचं समोर आलेलं आहे. 31 मालमत्ता त्यांच्या जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि त्यांची किंमत ही 500 कोटींच्या वर असल्याचं कळतंय. अनिल अंबानी यांच्यावरती ईडीची कारवाई सातत्याने चालू आहे. चौकशी सुद्धा केली जाते आणि त्याचबरोबर विविध पद्धतीच्या जप्तीच्या कारवाया केल्या जात आहेत. त्यातलाच आणखीन एक हा प्रकार आहे. 31 मालमत्ता त्यांच्या जप्त करण्यात आलेल्या आहेत. यानंतर पाहूयात या घडीच्या टॉप 25 बातम्या. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड. अजित पवारांच्या जागेवर सुनेत्रा पवार ब वर्ग गटातनं संचालकपदी. परभणीत घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर केल्यास होणार कारवाई. जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांची माहिती. कारवाईसाठी प्रत्येक तालुक्यामध्ये भरारी पथकं तैनात. पूर्णा शहरामध्ये 11 घरगुती गॅस सिलेंडर जप्त. खोपोलीमधील भारत पेट्रोलियम कामगाराकडनं तरुणाला मारहाण. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल केला असता मनसैनिकाचा कामगाराला चोप. कामगाराने मागितली माफी. नाशिकच्या तापमानात वाढ. नाशिकमध्ये 38.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. कमाल आणि किमान तापमानामध्ये मोठी तफावत. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर एमआयडीसीतील केमिकल कंपनीमध्ये कृषी विभागाचा छापा. इंडस्ट्रियल वापरासाठी अवैध पद्धतीने युरिया वापरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कंपनीवर धाड. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 14 मार्चला पश्चिम बंगाल दौरा. पश्चिम बंगालमध्ये अमृत भारत स्टेशन अंतर्गत 6 पुनर्विकसित स्थानकांचं उद्घाटन करणार. हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये गाजलेल्या चित्रपटांच्या युनिव्हर्स संकल्पनेची आता मराठी चित्रपटसृष्टीतही दमदार एंट्री. निर्माते रसिक कदम यांच्या महत्वाकांक्षी संकल्पनेतनं साकारात असलेला घबाड कुंड हा चित्रपट 19 जूनला प्रदर्शित होणार आहे. आणि यानंतर पाहूयात या तासाच्या हेडलाईन्स.